इंदापूर तालुक्यातील शेतकरी सिंचन भवनच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन करतायत। दत्तामामांचा मुलगा देखील त्या शेतकऱ्यांबरोबर त्या आंदोलनामध्ये बसलेला आहे आणि त्याच वेळी मंत्री दत्तामामा भरणे या ठिकाणी सिंचन भवनमध्ये पोहोचलेले आहेत। मंत्रीमध्ये काय नक्की अडतंय? शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे, जे हक्काचं पाणी जे खडकवासला धरणातून त्यांना मिळायला हवं। 100% शेतकऱ्यांची भूमिका रास्त आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आमचा इंदापूर तालुका हा टेलला आहे आणि टेलला असल्यामुळे निश्चित प्रकारे शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आमच्या इंदापूरवरती अन्याय होतोय आणि खरंच ह्या वर्षी शेतकऱ्यांची खूप चांगली पिकं आली होती, परंतु ही उन्हाळ्याची जी शेवटचं रोटेशन होतं ते रोटेशन माझ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त 2-3 गावामध्ये वरच्या थोडं त्यांना म्हणजे ते पण थोडं मिळालं आणि बाकी सगळ्या शेतकऱ्यांना हे रोटेशन मिळालं नाही। मग त्यांची उभी पिकं जळालीत आणि आज जळण्याच्या अवस्थेमध्ये आहेत। त्यामुळे या शेतकऱ्यांनी आंदोलन मी बघितलं बाहेर त्यांचं आंदोलन चालू आहे, त्यांचं हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन, त्यात शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि त्यासाठी मी स्वतः आज अधिकाऱ्यांकडं माहिती घेण्यासाठी मी स्वतः इथं इंदापूरच्या पाण्याच्या परिस्थिती बाबतीत मी अधिकाऱ्यांची माहिती घेण्यासाठी इथं आलेलो आहे। आंदोलक बाहेर आहेत, मी अजून त्यांना काही भेटलेलो वगैरे नाही आहे, परंतु निश्चित प्रकारे मी अधिकाऱ्यांची माहिती घेऊन मी त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आम्हाला विचारायचं आहे, इंदापूरच्या हक्काचं पाणी कोण पळवते? मग इंदापूरच्या हक्काचं पाणी तेच आम्ही त्यांना विचारायला आलोय की आता काय तुम्ही कशामुळे आमचं इंदापूरचं हक्काचं पाणी तुम्ही पळवताय आणि खरं तर इंदापूर कुठे जाते पण पाणी कुठं DPR मध्ये आणि आम्ही हे पण सांगतो की मी शेवटी राज्याचा मंत्री आहे। इंदापूरला पाणी मिळालं पाहिजे, दौंडला पाणी मिळालं पाहिजे, बारामतीला पाणी मिळालं पाहिजे, हवेलीला पाणी मिळालं पाहिजे। एकदा जे नियोजन ठरतं कालवा सल्लागारच्या बैठकीत त्याप्रमाणे नियोजन माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे आणि ते नियोजन झालं नाही आणि निश्चित प्रकारे गडबड कुठं झाली? मग मामा, हे तुम्ही मंत्री आहात, तुम्ही अनेक आश्वासनं तिथून तुम्ही निवडून येता, बाहेर अशी देखील घोषणा आहेत जर सत्तेत असून आमचे मंत्री आम्हाला हक्क देऊ शकत नसतील तर मग त्यांनी राजीनामा द्यावा। शेतकऱ्यांचं काहीच चुकीचं नाही आहे, शेतकऱ्यांचं बरोबरच आहे ना, मग त्यासाठीच ते विचारायचं माहिती आलोय, आमचं पाणी कुठे गेलं त्याची माहिती घ्यायसाठी आता आज आलो। पाणी मिळत नाही म्हणून त्या आंदोलकांबरोबर तुमचा मुलगा सुद्धा तुमच्या विरोधात आहे आज? नाही, शेवटी तो त्या भागातला पंचायत समितीचा सदस्य आहे, जिल्हा परिषदेचा सदस्य आहे, त्यामुळं ते निश्चित प्रकारे शेवटी तिथली जनता त्यांना जाब विचारणार आहे, त्यामुळं तोही त्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी। आता पालकमंत्री सुनेत्राताई आहेत, जर आपण बघितलं तर ते बैठका घेत आहेत, मात्र कुठं म्हणजे हक्काचं पाणी जर इंदापूरला मिळत नसेल, बघतोय आपण काही दिवसा अगोदर इतर आमदार देखील या ठिकाणी येऊन आंदोलन करतात, अर्थात शेतकरी आक्रोश दिसत होता शेतकऱ्यांचा। 100% आक्रोश शेतकऱ्यांचं काहीच चुकीचं नाही, शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं। मग अशी मी म्हटलं ना, सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे, बारामतीला पाणी मिळालं पाहिजे, इंदापूरला मिळालं पाहिजे, दौंडला मिळालं पाहिजे, हवेलीला मिळालं पाहिजे। जे DPR आहे, जो ज्या कालवा ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस ज्या DPRमध्ये इंदापूरचा हा जुना कालवा आहे, इंदापूर हे जुनं आहे, संसर्कटच्या माध्यमातून 3.9 TMC पाणी आम्हाला मिळतं, त्यातलंही एक टिपकाही आम्हाला मिळत नाहीये। तेच विचारतो मामा, पाणी गेलं कुठं? ते पाणी कुठं गेलं म्हणण्यापेक्षा मंत्री कृषी मंत्री तर बघतीलच हे। ऐका ना, मी 100% तेच चौकशी करण्यासाठी आता आम्ही दोघं पण तिथं समोर, ते पण आलेत, आम्ही पण आलेलो आहे, त्यामुळे ते आम्ही चौकशी करतोय, अधिकाऱ्याकडून माहिती घेतोय, आमचं पाणी काय ही झालं, त्यामुळे त्याच माहिती घेण्यासाठीच आम्ही आलेलो आहे। पण तीच वेळ ही वेळ का आली? मंत्री म्हणून तुम्ही तुमच्या तालुक्याला कुठेतरी न्याय द्यायला हवं, पण बाकी तर राज्याचं काय राहील, म्हणजे इतर शहरांचं गावांचं काय होईल? तसं नाही, मंत्री म्हणून म्हणण्यापेक्षा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांच्या ज्या भावना, शेतकऱ्यांना पाणी का मिळालं नाही हाच मी निश्चित प्रकारे अधिकाऱ्यांना विचारणा करायला आलेलो आहे आणि योगायोगाने शेतकरी पण बाहेर आंदोलन करतायत